हे 12वं वर्ष ही विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहेत हे सिद्ध करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। अजूनही मागणी केली नाही आम्हाला आमचं विहार द्या म्हणून, आम्हाला आमचं विहार द्या म्हणून अजूनही मागणी केली नाही। त्यामुळं कोणत्या कोणत्या विहारासाठी तुम्ही मागणी करणार? 84,000 जेवढे महाश्लोक त्यांच्याकडे। बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927ला पहिल्यांदा भीमा कोरेगावला गेले आणि तिथे त्यांना श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली दरार कळली। आमचा पराभवाचा इतिहास आहे। सारा ब्राह्मणेतर आदिवासी भटक्यांविरुद्ध धर्मांतरित झालेले मुस्लिम हे एकेकाळचे सगळेच नागवंशी लोक होते प्राचीन काळातले, आणि हे सगळे नागवंशी लोक भगवान बुद्धांच्या शब्दंबाची वारसदार। आमचा पराभव झाला कालोखामध्ये। सम्राट बृहद्रथ शेवटचा हा मौर्य राजा, ज्यांची हत्या कप्तानं पुष्यमित्र शृंगाने केली आणि श्रमण संस्कृतीचं नेतृत्व करणारा भिक्षुचंद एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 गुरुदक्षिणा म्हणून 10,000 सोन्याची नाणी मोडली। अशा रीतीने भिक्षू जंगला पहाडात गुफा केंद्रामध्ये जाऊन ते ध्यान करू लागले। दाढीचे डोक्याचे केस वाढले। हेच ते वारकरी, भागवती, हे नाथपंथी, मानुभावपंथी, लिंगायतपंथी हे सगळे आमचाच प्रवाह आहेत। सगळे नाग लोक होते, यांना काय माहिती? सगळे इतिहास हरवून बसले। बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935ला नाशिकमध्ये येवल्याला मोठी महारांची स्वतंत्र सभा बोलवली। महारांची मन टटोलायची होती, परत हे धर्मांतरासाठी तयार जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे। चुकूनही या ब्राह्मणवादी तुरुंगातून जगणार नाही आणि मरणं नाही। त्यांनी त्याची नियमप्रतिज्ञा 21 वर्षानंतर तब्बल 13 ऑक्टोबर 1935ला येवल्याच्या सभेत या सगळ्या ब्राह्मणेतर समाजाला जागवण्यासाठी सह्याद्री कुंड पुराणाची दाखली दिली बाबासाहेब। हा सगळा सह्याद्री कुंड पुराण, आकुंबी, तेली, कोळी, माळी आणि सगळा हा ब्राह्मणेतर आदिवासी समाज, मुस्लिम असून धर्मांतरित झालेले शिक्षण होते। या सगळ्या समाजाच्या विषयी एवढी बदनामी करणारे केवळ म्हणींचा संग्रह आहे तो ग्रंथ। म्हणून बाबासाहेब हा अग्नीचा विस्तव, जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नये। हे आमचं जागृती सामाजिक क्रांतीचं अभियान, जागृतीचं अभियान आहे। हे जागृतीचं अभियान 2045ला ह्या वारकऱ्यांचा, भागवतीयांचा, महानुभावपंथीयांचा, लिंगायतपंथीयांच्या, नाथपंथीयांच्या धर्मांतराचा सोहळा पंढरपूरला करा, याची सगळी सगळी तयारी आता वाटते। तुमच्या या भागातल्या लोकांचे ही येणारी पिढी यांचं मोठं महत्त्वपूर्ण काम राहील। हे साधी सुधी गोष्ट नाही, इतिहासाला कलाटणी देणारी नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिशानिर्देश केल्याप्रमाणे सारा जगत बुद्धमय धम्ममय कसं करायचं। महाराष्ट्रातला हा मराठा दाखला ना, महाराष्ट्रातला हा जाती जातीमध्ये बरोबर तर देशाचा नक्षा बदल झालं का? लोक पोहोचले, जरांगे पाटलांसारखा माणूस गरीबा मराठ्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला। आम्ही खुलं समर्थन दिलो रवी सोबत, पण केवळ आरक्षण समाजाचा संपूर्णत्वाकडे विकास नाही होऊ शकतो। आम्ही इतिहास हरवून बसलो। जरांगे पाटील जरा धर्मांतर करा, घोषणा करा ना। धर्मांतराची एकदा घोषणा केली तर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारला रक्ताची हागवण लागली धनाने। त्यामुळे हा सगळा महाराष्ट्रातला तमाम जातीत वाटलेला हा सगळा संप्रदाय, या सगळ्या संप्रदायांना जागवण्यासाठी हा विठ्ठलच आहे, हे पुरातत्व खात्याचंच म्हणणं आहे। कार्य पुरातत्व खाते सगळे अधिकारी, अभ्यासक, अनुमती मंजुरी येतात। आता कोणत्या मंदिरासाठी आपली ताकद आहे त्याच्यातच खर्च करायची। तर आपण हे ज्याला निर्माणात्मक आंदोलन, सगळ्या गुलामांना, हे गुलाम आहेत, ब्राह्मण माणसाचे गुलाम बनले, ते गुलामीचं जीवन जगण्याची सवय झाली त्यांना। तसेच आहे, त्यांना काय स्वातंत्र्य नावाची चटणी आणि भाकरी कशी असते काय माहिती। गुलामीचं जीवन जगण्याची त्यांना सवय झाली। या सवयीतून गुलामांना त्यांच्या गुलामीने जाणीव करून देण्यासाठी बाबासाहेब बोलले, अरे महारांची म्हणणं तटवताना, अरे तुम्ही हे जिवंत असून मेल्यासारखे जनावरांच्या पेक्षा बदल तर तुम्हाला वागणूक द्यावी।
आता एखाद्या तलावाचं पाणी पिलं तर गुरं ढोरं सगळं पितात, पण तुम्ही पिलं तर बाटक्या होतं. त्याला तुम्ही मायच्या लहानपणीच मायच्या पोटात मरून गेला तर बरं झालं. त्याच्याला जिवंत सुख मिळालं. जागला समाज बाबासाहेबांनी हा सामान्य समाजाकडून असामान्य काम केलं. त्यामुळे हे बदलण्यासाठी ते सारा हा ब्राह्मणेतर आदिवासी भटका समाजाला बदलण्यासाठी याला नवी चेतना असते. खऱ्या जगाला मानवी समाजाला युद्धाची नाही तर बुद्धाचीच गरज आहे. बुद्धाच्या सद्धम्मानी हे जगाचं कल्याण होऊ शकतं या निष्कर्षाला पोहोचलंय आणि आपल्या हृदयांना सारे जगत बुद्धमय धम्ममय करण्याची प्रेरणा दिली. ती बाबासाहेबांचे ऋण फेडण्यासाठी म्हणूनच बाबासाहेब संपूर्ण जगत धम्ममय बुद्धमय करण्यासाठी ते तुमचं आमचं संयुक्तिक काम आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी करतात. आता ह्याच प्रश्नावर एक प्रश्न आहे की जो आता सध्या बुद्ध गयाला लढा आहे, बुद्ध विहारात समजा मुक्ती संदर्भ आंदोलन तिथे भिक्ष लोक बसले, तर त्या बुद्धिहारा संदर्भात काय सांगू शकता? लई नौटंकी लोक आहेत, नौटंकी सरकार आहे ना, ते इकडूनही बोलतोय तिकडूनही बोलतोय. आम्ही देऊ ते काय हे 135 वर्ष होत आहेत आता बुद्ध विहाराच्या मागणीसाठी, तरी अजून होई नाही. त्यावेळेला नाही ना, गांधीनं बोलले आणि पहिल्यांदा स्वातंत्र्याची चळवळ होऊ द्या ना. पंडितराव संकट यांनी, डॉक्टर आनंद कौशल्य यांनी, सगळ्या दृष्टिखंडाची मंडळी गेले. डॉक्टर जगदीश प्रसाद काश्यप भिक्षू ते राहिलं तसंच खड्ड्यात पडून. मध्यंतरी मग सुरेश असांच्या नेतृत्वात आंदोलन झालं. तिथे काही मग काय भिक्षू लागले, तिथे एक सेक्रेटरी म्हणून 2-3 भिक्षू लागले, 4 भिक्षू लागले आणि पुन्हा मोठी खुशी असते. आंदोलन सुरू झालं. आंदोलनाला ते तडा गेल्यासारखं वाटतं. तो म्हणतो आपल्याची व्यवस्था माहिती होती. तो लढाकू माणूस कमीत कमी चांगला बोलणारा ना, तो तुरुंगात आहे. काल होती त्याची तरी जमानत नाही आली सुप्रीम कोर्टाचे अधिकारी. वकील आले तरी काल जमानत नाही. त्यामुळे त्याची जमानत झाल्यानंतर पुढे उद्या 1 तारीख ठिकठिकाणी आंदोलन आहे. या 1 जुलैला बंद होईल. तर आम्ही तर पदयात्रा जातो, आम्ही बंदच्या पलीकडे निघून जात आहोत उद्या. कारण तिकडे हा रस्ता पूर्ण ब्लॉक ठेवणार आहे. तिकडे वाहनच नाही, फक्त वाहनाची. त्यामुळे या बंदला तुम्ही सगळ्यांनी जे या बंद करणाऱ्या महाबोधी विहाराच्या निमित्ताने या सगळ्यांना समर्थन जाहीर समर्थन भिक्षू संघात आढळून येतं. 1 तारखेला यशस्वी करावं एवढंच नव्हे, तर 1 जुलैला अखिल भारतीय बौद्ध महासभेत जी आंदोलनं सुरू होत आहेत नागपूरला, धरणे आंदोलन, काही धरणे आंदोलनाचं समर्थन भिक्षू संघाचं आणि पुढे हा आंदोलनाचा एक संयुक्त मोठं आंदोलन उभं करावं. त्यामुळे हा आमरण उपोषण हा मार्ग नाही आहे भिक्षूचा. अगोदर आमरण उपोषणाला बसले तर चुकीचं काम करतायत. बाबासाहेबांनी कधी आमरण उपोषणाचं केवळ साखळी आंदोलन नाही असं आपल्याला तडा नाही द्यायचा. केवळ धरणं आंदोलन बस दिवसभर बसून राहायचं, दुसऱ्या दिवशी लांब पल्ल्याचं ठेवता येईल. शेतकऱ्यांचं कसं आंदोलन जिवंत राहिलं तसं आंदोलन पूर्ण ठिकठिकाणी जिल्ह्यात झालं सगळ्या देशभर. तेव्हा तर 1 नाही 2 नाही 13 खासदारांनी लोकसभेतून चालला प्रश्न तरी चर्चेला आणला नाही. 12 आमदारांनी बिहारच्या चर्चेला उचलला प्रश्न बोधगया 20 लोकांच्या हातात तरी चर्चेला आणलं नाही. वक्त मी काय चर्चेला आणलं होतं, जाणून बुजून 5 वर्षे लागली म्हणतात. आणि मग ते बाकी गवईंच्या टेबलवर गेलं तेही घसरून गेलं वक्त. त्यामुळे हे जाणून बुजून दुसऱ्या टेबलवर घेऊन पारित करतील. जे अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमातीच्या विरोधात असणारे कायदे पारित करतील आणि मागच्या दारानं हे हुकुमशाही आणि या संसदेचा या संविधानाचा सत्यानाश करण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा या अनुषंगाने या पदयात्रेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत संध्याकाळी 6च्या नंतर 7 लाख मतं पडली. निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही आहे. त्यामुळे हे सगळं कुठेही बटन दाबा, EVM हॅक करून
EVM लागून मतपत्रिका नष्ट करून EVM हॅक करून त्यांनी ते सत्तेवर आले, सगळे इलिगली चालत. इथल्या शेतकऱ्यांना वारकऱ्यांनी सांगितलं होतं तुमचं कर्ज माफ, सगळा जुमलाच झाला. आताच म्हणून या वारकऱ्यांना त्या सगळ्या इथे आलेल्या सगळ्या लोकांना आव्हान करतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊ द्यायचं नाही, पण धरतो येऊ द्यायचं नाही जोपर्यंत तुम्ही कर्जमाफीची घोषणा कराल तेव्हा येणार नाही. त्यामुळे हा चकमा देणार हे चकवा सरकार आहे ना, चकवा सरकार भुलवा भुलवी करते. EVM हॅक करून बाबासाहेबांचे आजही घटनेच्या 61 प्रमाणे निवडणुका ह्या मतपत्रिकेवरच घ्यावा असा कायदा आहे. तरी हे सरकार कायद्याचं उल्लंघन करून हे निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्ट हे काय सायंटिस्ट आहेत, तरी देखील ज्या केसेस आहेत त्या EVMच्या गेल्या सगळ्या हरवल्या. तुम्हाला मी आम्ही बरोबरच करतो आणि सगळा डाटा डिलीट करून टाकला निवडणूक आयोगाने. कोण त्यांना काय करणार? आम्ही तर त्यावर आता आम्हाला काय तरी धारेवर उतरतो, त्यांना पकडून फिट करा, त्यांना काळ्या पाण्यावर पाठवून द्या. आताच तो कशाला पळतोय? निवडणूक आयोग असो की सुप्रीम कोर्ट असो, ज्यांनी या घटनेच्या आस्थेच्या आधारावरती बाबरी मशिदीकडून निर्णय दिला, ज्यांनी निर्णय दिला कागदपत्र रंगवणारा हात होता सुप्रीम कोर्टाचा, सगळ्यांनी मागितलं गेला हा महाराष्ट्रातला ब्राह्मण. तर त्यांना काळ्या पाण्यावर पाठवलं पाहिजे. आमचं सरकार असतं तसं असंच असतं. आता आपल्याला आशा खूप प्रफुल्लित झाल्या की भूषण गवई आमचा माणूस, बुद्धिस्ट माणूस सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश, किती आशा होतं. 3 महिन्यात घटून गेला, 4.5 महिने राहिले, 1.5 महिना घटूनच गेला. काय करणार आहे? माझ्यासारखाच सुप्रीम कोर्टाचा अधिकारी, सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश असतात, हे केंद्र सरकार असो राज्य सरकारांना बडतर्फ करून टाकलं असतं. हे सगळं स्वतः संज्ञान घेतलं असतं. हे इलेक्शन कशी हॅक करून आणि केंद्र सरकारांना राज्य सरकारला बडतर्फ करून 6 महिने इमर्जन्सी करून पुन्हा बॅलेट पेपर निवडणुका दाखवलं. लोकशाहीचं जतन केलं असतं, संविधानाचं रक्षण केलं असतं. हे चोर सगळे शिरजोर झाले. चोरांचं सरकार हॅक करून सरकार आलं आणि बाबासाहेबांच्या मोठ्या परिश्रमानं लिहिलेलं संविधान ते धोक्यात आहे. लोकशाही फासावर लटकलेली आहे. केवळ फास ओढण्याचं काम शिल्लक आहे. म्हणून हे जागृतीचा विस्तार कधी विजू देऊ नका. हे संविधानाला वाचवा, लोकशाहीला वाचवा. म्हणून हे अभियान पंढरपूरला विठ्ठलाचं साकडं द्यायला, तर आम्ही साकडं द्या आम्ही सिद्ध करण्यासाठी झालो. हे कोणते सगळेच तुम्ही एवढे तुमच्या मंदिरं जुने राक्षसाला मानले म्हणतात, ते सगळेच विठ्ठलाच्या सकट. बाबासाहेब बोलले होते मी सिद्ध करून दाखवेन. मी ते पावलं बिवलं मिळाले ते बुद्धाचे पाद आहेत तिथे. ते बोधिसत्वाची आहे ना, अवलोकितेश्वर त्याची मूर्ती आहे आणि ते सांगतात विष्णू. ते बुद्धाला विष्णूचा अवतार मानतात, विष्णू सांगतात. त्या 10 अवतारामध्ये कलरची 10 आहे आणि 9वा तिथे विठ्ठल नाव. हे तर 9वाच अवतार म्हणतात ना बुद्ध. साधू संतांनी वर्णन केल्यामुळे सगळे हा विठ्ठल दुसरा करून बुद्ध. आम्ही तुम्ही आजच्या खांबावर पहा सगळ्या बुद्धाची चित्रावली आहे. तुम्ही आतून जाऊन पाहिलं सगळ्या खांबावर आता कशाला मासा आहे लग्नात घातलं. जुनी ओरिजिनल मूर्ती मांडाला आहे तिकडे, जे 100 किलोमीटर अंतर जी ओरिजिनल मूर्ती किती वेळा हलवली ती तिथे नाही आहे. कानात मच्छी नंतर हे चढवली शेंडीवाल्यांना काय जानूवाले शेंडीवाले नाही उद्या नंतर ती मासोळी बिचोळी घातली. अगोदरच नाही मासोळी. ही ओरिजिनल मूर्ती आहे ना, साचीच्या स्तूपावर दरेवाऱ्या तिथे आहे, तिथे स्तूपावर मूर्ती आहे ही ओरिजिनल. आता जी निघाली ना पुढे पावलं निघाली आणि ते पूर्ण पण पावलं दोन्ही ती बुद्धाचीच आहे. हा बुद्धच आहे. हे कामच त्यांना नाही आहे, त्यांच्या संस्कृतीच काम नाही आहे. इथेच आपण दरवाजावर जातो तर महामायेचे चित्र आहे. ते लक्ष्मी म्हणतात तर ते महामाया आहे. पुरातत्व खात्याची माणसं बोलणार आहे, त्यांना काय माहिती. त्यामुळे आता त्यांच्या हातात गेल्यानंतर प्रतिक्रांती झाल्यानंतर सगळं विकृत रूप आलं आणि मग जोडीला बसवलं. बरं झालं आता जोडीत बसवतही नाही. ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर म्हटल्यानंतर जोडीचं रुक्माईला बसवतात आणि विठ्ठलाला बसवतात. एकट्याच ठिकाण आहे.
आणि ते सगळं बांधकामच पूर्ण बुद्धिस्ट कल्चर. मोठे मोठे पुरावे आहेत. त्या विहाराचं नावच महागंबर महाविहार. 14,000 भिक्षू घेऊन राहिलाय. तो 14,000 भिक्षू तिथे राहत. हे उल्लेख महावंश या ग्रंथामध्ये आहे. अनुपिटकाचा भाग आहे. आता अगदी तुम्हाला महाधर्मरक्षित नावाचा अवस्थी टोपी पाहिजे मूर्ती आहे ती यवनमधूनच ग्रीकमधूनच आणलेली मूर्ती आहे. ग्रीकले लोक होते तर तो या देशातलाच नाही आहे. तो तोपही ग्रीकमधून आणलेला मूर्तीला आहे. या देशातली बांधून नाही आहे. हे सगळे पुरावे आहेत. पुरातत्व खाते बाबासाहेब म्हणून मी सिद्ध करून दाखवेन. बाबासाहेब गेल्यानंतर आमच्यासमोर हा प्रश्न होता. कारण बाबासाहेबांनी विठ्ठल सिद्ध करून दाखवेल त्यासाठी मागणी करणार होते. म्हणजे एका विहारापासून या 84,000 विहार गेले कुठे आमचे. कारण पंढरपूर हे नाक होतं महाराष्ट्रात. तिथे 14,000 भिक्षू घेऊन राहायचे. महाधंबर केंद्र होतं. आषाढी एकादशीच्या दिवशी सगळे लोक घरातले शहरातले तिथे जायचे. आपल्या 3-4 महिन्यासाठी वर्षावताला भिक्षूला घेऊन जायचे. पुन्हा कार्तिक पौर्णिमेला आणून द्यायचे. हा संकेत होता. पांढरेच कपडे घालून जातात ना वाटते. हे सगळं बुद्धिस्ट. त्यांना माहिती नाही. त्यांना माहिती नाही आपण कोण होतो. इतिहास हरवून बसले. म्हणून हा जागृतीचा विस्तव कधी विझू देऊ नका. हा जागृतीचा विस्तव तेवढ ठेवण्यासाठी आम्ही चाललो. बाबासाहेबांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्णत्व देण्यासाठी.